ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जय ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गुरु गंगागिरी महाराज की जय. गुरु श्रीपाद रामदास महाराज, गुरु पांडुरंगदादा महाराज की जय जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. वसवावे घर देवे बरे निरंतर झाला ना रात्री. हा येथील हा ठसा गेला पडून यायचा, धरी देवाचा बोला त्याची त्याची सवे त्याला. नाही पहावी लाग दे का एकीच रीती, तुका म्हणे जन तयामध्ये एवढे भिन्न. देवाधिदेवा जगत्रेश्वर परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशी दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. येथील हा ठसा गेला पडून ऐसा, घरी धरी देवाचा बोला त्याशी तोच सवे त्याला. देव आणि जन या उभयातामध्ये असा एक साहजिक ओघ पडून गेला आहे. तो हा की त्याला म्हणजे जनाला देवाशी आबोला धरावा ही सवय आहे. त्याचप्रमाणे म्हणजे देवाला जनाशी आबोला धरावा ही सवय आहे. हे काही पाहावे लागत नाही. हे हृदय एकमेकाचे ठिकाणी असूनही शून्य असल्यासारखे. म्हणून महाराज म्हणतात जनामध्ये त्यामध्ये म्हणजे देवामध्ये केवढा भेद आहे. ते अभंगातून महाराजांना असं सांगायचंय, जवळ आहे पण एकमेकाला ओळख नाही. एका फ्लॅट मध्ये राहते पण ओळख नाही का म्हणतात. तसंच झालंय जीवाचं नाही का. देव सदा जवळीच अशी, तो काही लांब नाही आपल्यापासून, पण गाठच नाही ना. बाकी सगळ्यांच्या गाठी घेऊन आलो पण देवाची गाठ कुठे. काय किती विशेष आहे. सगळ्यात जवळचं देव, त्याचीच गाठ नाही, त्याच्याशी बोलणं नाही, कधी काय नाही. त्याची ओळख त्याची गाठ घालून देण्याला कोणीतरी पाहिजे ना. हे हृदय एकमेकाच्या ठिकाणी असं नाही शून्य असल्यासारखे नाही काय. एकाच झाडावर हे पक्षी जीव शिव ओळख नाही, त्याच्यामुळं आयुष्यभर दुःख भोगावं लागतंय. वेदाला कारण काय दुसरं. तसं पाहिलं तर देवाचं आपलं नातं हे हा भेद आहे. तसा भेद नाही वास्तव. जीवामध्ये आणि शिवामध्ये वास्तव भेद नाहीये. परंतु अज्ञानामुळं गाठ न व्हायला कारण भेद. एकच तोंड
तिकडं आणि एकाचं तोंड इकडं झालंय 36चा आकडा. हा जेव्हा 63चा आकडा होईल तेव्हा भेट होईल ना. हा आपलं थोबड विषयाकडं. हा विषय ओढी बोलाले जीव, कोण करील याची कीव, नुपजे नारायणी भाव. हे जीवाचं काही जन्मामध्ये विषयाकडेच ओढ आहे. हम्म. देवाशी विनमुख झालेला आहे तो, विषयाची सन्मुख झालेला आहे. हा देवाचा वियोग झालेला आहे आणि विषयाचा संयोग झालेला आहे. त्याच्यामुळे देवाची आणि त्याची जवळ असणं गाठ नाही ना. हा माऊलीने किती भारी भारी दृष्टांत दिले. पाहे पा दूध पवित्र आणि गो, पाशी त्वचेची पदराड त्यावी ऋण गोचिडा शुद्ध काही न सेवित, हम्म. का कमल कंदा आणि दरदुरी. किती गेली नांदून किती गेली परी चिखल येरा चिखल दिवरी, कमल कंदा आणि दरदुरी नांदणूक एकीची घरी. कोण बोलत आहे? फोन म्यूट करा. कानी दैवाच्या परिवारी लोया रुतल्या सहस्रवरी, ते तर बैसोनी उपवास करी का दारिद्र्याची. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, किम भ्रांताशी कामू विषयावरी. अरे दृष्टांत आहे पुढं. हा तसं देवाचा भेद आहे, देवाची त्याच्यामुळे भेट नाही. करिता देवार्चन घराले संत जन, देव सारावे पुरते संत पूजावे आरते. 40 ग्राम विष्णुमूर्ती संत हो का भलते याचे, तुका म्हणे संधी वैष्ठाधिक वैष्णवांची मांदी. देव आणि जन देवाची पूजा करीत असता जर आपल्या घरी संत मंडळी आली, आपण देवाची पूजा करतोय आणि आपल्या घरी जर संत मंडळी आले तर देवाची पूजा बाजूला ठेवून संतास आसन देऊन त्याची यथासांग पूजा करावी. घालू संताशी आसने, पूजा करू काया वाचा मने, का जनार्दनी जाणे, फिले ते पुरवी सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, हा मोक्ष येईल सुखी, नामस्मरताद रे, सांडी मांडी परते टाकी, वसुदेव नाम. म्हणजे देव बाजूला सारायचे आणि संतांची पूजा करायची असं महाराज म्हणतात. हा मग तो देव 40 ग्राम का असाना, कोणी का असाना. हा अगर विष्णू मूर्ती असो. फोन म्यूट करा, कोणाचा आवाज येतोय. तो 40 ग्राम असो, भगवान विष्णूची मूर्ती असो, आणि संत कोणी असो, संताला एक याचा याची धर्म विष्णू जसा नाहीच. आता ते आपली बुद्धी ज्ञान वाटतं आपल्याला असं थोडं, पण कोणता का असो संत, बाजूला साराम संतांची पूजा करा महाराज सांगतात. आणि असं संतांच्या चरित्रामध्ये असे भरपूर प्रसंग आलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळेस देवपूजापेक्षा वैष्णव समुदायाची पूजा ही अधिक आहे.
आता संत आणि देव हे काही तसे वेगळे नाहीच, पण आपल्याला कळत नाही संत, नाही का? हा. संत करणं अवघडच आहे. काय संत आपल्यासारखं शरीर असतंय, आपल्यासारखं सगळं असतं, त्याच्यामुळं काय ओळखायला तरी काय जागा आहे, नाही का? हा. त्यामुळं संत एक तर ओळखूच येत नाही. आणि देवाच्या कृपेशिवाय संत भेटत नाही. संतांच्या कृपेशिवाय देवाच्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. हा एकामेकाशी संबंध आहे असा. कारण संत आणि देव हे दोन नाहीच, नाही का? देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. तसं अवघडच आहे, वरसाच होतं बरं का. आणि उनगड लय सोपं. मग देवन संत तरी एक आहे. असं जर आपल्या बुद्धीला फिरलं, मग संताचं दर्शन झालं म्हणजे देवाचं दर्शन झाल्यासारखं होत नाही का? मग मन कुठं मानित मग? पण मान्य करीत नाही तेवढ्या बोलत, हा म्हणतोय ते फक्त. आपल्यासारखेच भाकरी खाते ते बी, आपल्यासारखेच कपडे घालतात. करीत असेल थोडं कीर्तन प्रवचन वेगळं, याच्यामध्ये काय विषयाचे नाही का? पण असं काही चमत्कार थोडंच करता येतं मग. संतांकडून कशी चमत्कार झाली होती, नाही का? आपल्याला संत चमत्कार जेव्हा करीन ना, तेव्हा असं वाटतं अरे खरंच संत आहे बरं. असं आहे. म्हणून आपल्याला शास्त्र संतांचं जर पाहिलं तर काय देवतीय संत, देवतीय संत. अरे देव आणि संत वेगळे नाही म्हणले, निमित्त त्या प्रतिमा. संत जर देव आहे तर मग संत तर भेटलेच ना प्रत्येकाला. त्याला कुठं वाटतं मग आता काय भेटायचं राहिले घरी? तर संताला म्हणतो थांबायचं, मी काशीला जाऊ देतो. लागलं तिथे काही उद्योग माय वाढता, नाही का? असं आहे. त्याच कारण हा विनमुख झालेला आहे ना, बहिरंग झालेला आहे. देव बी काय, देव कळायला गेलाय तरी देव कसं कळणार, नाही का? नुसतं मंदिरात जाऊन आला म्हणजे देव कळाला असं थोडंच होत आहे का? नाही. नामदेवरायांची गैरहजेरी लागली तिथं, बाकी त्यांची कवा लागायची. देवाची पूजा करीत असतात. जर आपल्या घरी संत मंडळी आली तर देवाची पूजा बाजूला ठेवून संतांना आसन देऊन त्याची यथासांग पूजा करावी. ही गोष्ट घासल्याशिवाय नाही कळायची, नाही का? घासावं लागल. काही संतांची लक्षणं आपल्याला थोडीफार कवयना आपल्या अंगी बांधले पाहिजे, मग आपल्याला संत कळा. आणि संत कळाला का देव कळाला. संत कळाला का देव कळाला. देवाचं दर्शन झालं ते ना, मग संताचं झालं म्हणजे दर्शन मध्ये ज्ञान होणे. देवाचं ज्ञान हो. एखाद्या माणसाला नुसतं वरून पाहून तो कळन का आपल्याला काय करायचं आहे? नाही ना. पण जर 2-3 दिवस त्याच्या 8 दिवस त्याच्या संगतीत राहिलं तर आपल्याला कळन. त्याचे काय गुण आहे मग? अवगुण. अवगुण काय, त्याचे लक्षण काय, म्हणजे त्याचं ज्ञान होईल ना. निदान जनरली ज्ञान होईल 8 दिवसात. काय खोडी खाडी काय, त्याचे दिव्य गुण काय, लक्षण काय, संतांचे लक्षण, ते लक्षण जर जुळले बा, दया, क्षमा, शांती, दैवी संपत्ती असल्या तर समजून घ्यायचं मग हा. आणि तो जर अवगुण दाखवीत असला तर मग म्हणजे त्याचं ज्ञान होणं महत्वाचं आहे आपल्याला. असं आहे. म्हणून मग तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळी देवपूजेपेक्षा, कारण हे चालतं बोलतं आहे ना. संत
देवच सगुणात आलाय ना चालता बोलता मुगडा. हा. ते चालते ज्ञानाचे बिंब. आता तो मंदिरातला तर कोणी तो उपासने करताय आणि त्याचं वास्तव स्वरूपी सच्चिदानंद स्वरूप येतो नाही का. आणि त्या स्वरूपाचं ज्ञान व्हायला तर आपल्याला शक्यच नाही संताशिवाय. असा गुताडा आहे बा तो. बिनु हरी कृपा मिल नाही संता. असं संत भेटणार नाही म्हणजे देवाच्या कृपेशिवाय. भेटलं नाही पण कळायला पाहिजे ना. भेटून कळणार म्हणून देव सारावे परते संत तुझावे आरती. हेच वर्म आहे अख्ख्या अभंगाचं. करिता देवार्च घरा आले संत देव सारावे परते संत पुजावे आरती. शाळीग्राम विष्णुमूर्ती पुंडलिक पास झाला त्या परीक्षेमध्ये नाही का. म्हणले आई वडिलांची सेवा करतोय ना. थांबाव म्हणले. असे देवबाराय असतील दीपक आसन असे आहेत ना पुराणात उदाहरण. नाही असं थोडीच आहे. नाथपंथींची काय गुरु भक्ती आहे. करिता देवार्चन घरा आले संत जन देव सारावे परते संत पुजावे आरते. शाळीग्राम विष्णुमूर्ती संत हो का बोलते. तुका म्हणे संधी अधिक वैष्णवाची मांदी. वारीतल्या वैष्णवांची वारकऱ्यांची लोक सेवा करतात याच दृष्टीने करतात. ते काय आपलं कर्म पाहत नाही. आपल्याकडे संत आले म्हणूनच एवढं आता ते करतात ना. ते काय पंढरपूरला जात नाही. वारकरीची सेवा करतात. ह्याच वर्मावर येते. मग ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. करिता स्वामी सवेवा अधिक आनंद. असावा तो धर्म मग साहो जाते वर्म वदे वागदेवी तुका विठ्ठली गौरवी. करिता स्वामी सवेवा अधिक आनंद. जो देवाची खरी सेवा करीत आहे त्याला त्याच्या जीवाला भय कोणते असणार. जो देवाची खरा शब्द आला इथं शब्दाला जपून वापरते महाराज. नुसती सेवा म्हणली असते तर आपणही बसला त्याच्यात. पण आपल्याला थोडीफार भीती वाटत अजून नाही का. कमी झाली. कमी तर झालीच प्रत्येकाची. पण पूर्ण गेली का. पण जर खरी सेवा असेल तर मग पूर्ण भीती जाणार नाही का. काय भीतीचा संबंध आहे तसं पाहिलं तर देव आपण सांगणार मग सांगतो देव सर्वत्रच भरला आहे. सांगणं वेगळं आणि अनुभवाला येणं वेगळं. भीतीच गेली पाहिजे. भीती खरे सगळ्यात महत्वाचं आहे ना. ती भीती आहे ना. देव उभा मागे ते उगवी पुढे संकट जैसा केला काम जाऊ. देव उभा मागे पुढे. जर देव आता सगुणातला अर्थ घेताच येणार नाही इथं नाही का. व्यापक असा भगवान परमात्मा सर्वत्रच येणार नसतं. माग पुढे एक आपल्या व्यवहार करता म्हणावं लागतंय. त्याचा ठाव नाही म्हणलंय. मग तो प्रगट होतो. काय होतो प्रसंगाला प्रगट होतो. काय प्रसंगाला आपल्याला मदतही करतो तो पण आपण विसरून जातो ते.
ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. देवाची सेवा म्हणजे देवावर कर्ज करतोय आपण. जो देवाची खरी सेवा करीत आहे त्याच्या जीवाला भय कोणते असणार. कारण देव काय असं थोडाच आहे का बुवा आपण सेवा केली आणि तो आपल्याला विसरला असं थोडंच आहे का. नाही. आपल्यासारखं विसरण हा. काळाच्या ओघामध्ये हम्म. एखाद्यानं उपकार केले तर आपण विसरून जातो. देव नाही विसरत. हम्म. देव विसरत नाही. खरी सेवा खरी म्हणजे मनापासून हा. करायची म्हणून करणं वेगळं. नाही का? घे पटकन देव पूजा वरकून काहीतरी म्हणजे घ्या हरिपाठ ओढून पटकन. आता त्याच्यामध्ये काही प्रेम आहे का मग ओढून घ्यायचं नसता म्हणल्यावर कवायच होईल ना मग. हा. देवाला काय कळत असं बा आपण प्रेमानं करतोय का वर वर करतोय का रोजन लावल्याने करतोय. त्याला काय कळत असं. आपण कशी करतोय त्याला काय कळणार आहे. कळत ना. त्याच्या सत्यानं सेवा चालू येतोच अंतःकरणामध्ये. तो काय आपल्यापासून लांब नाहीच ना. हा. तसा हृदयामध्ये मी रामू. मग त्याला आतमध्ये असले त्याला कळत नाही का प्रेमानं करतोय याचं अंतःकरण गदगद होतंय का भरून येतंय का अंतःकरणाला पाजर फुटला का डोळ्याला धारा लागत्या का कोरडत चालल्या गप्पा त्याला कळत ना. हा. ती पावतीच आहे ना मग. हम्म. तसं जेवल्यावर ढेकूर येतो ना तसं जर अंतःकरण प्रेमानं भरून आलं ही पावतीच आहे मग. हा. खऱ्या सेवेची दुसरी काय पावती. स्वतःचा अनुभव आहे मग तो. जो देवाची खरी सेवा करत आहे त्याच्या जीवाला भय कोणते असणार. त्याने देवावर वाद केल्याने उत्तरोत्तर अधिक आनंद वाढवतो. वाद म्हणजे परमार्थाचा वाद. हम्म. संवाद. हा. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. मग आता अर्जुनाचा आणि देवाचा संवादच आहे. कधी कधी वादावर येतात नाही का. लय स्वतःला हे समजत विद्वान म्हणले नाही का. हा. मूर्ख म्हणले देव कधी कधी त्याला मूर्ख म्हणले कधी कधी गावंड्या म्हणले. हा. वादावर येत होते ना. पण गोडीत यायची. शुक्ल शुक्ल म्हणले अर्जुन म्हणला शिष्य असते. आता मी शिष्य आहे तू माझा गुरु आहे आता सांग म्हणले. अगोदर तर म्हणायचं अय भाऊ भस्मासुर आहे का काय म्हणले. मला यांना मारायला येतो म्हणले. अरे तिरोवरच बोलतो होता ना तो. करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद. त्याच्यामध्ये आनंद असतो. वादातून संवाद होत असतो. वादातून कधी कधी संवाद कधी कधी म्हणण्यापेक्षा वाद नसतोच तो. आपल्याला असं वाटतं वाद. करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद. वादामध्ये आनंद कसा होईल. संवादाची तो एकामेकाशी हितगुज येते. असा तो धर्म मग सावो जाते वर्म. वदे वाघ देवी तुका विठ्ठली गौरवी. आपण खऱ्या धर्माने वागत असून दुसऱ्या मर्मस्पर्श केला दोष दाखवले तर तो ते सहन करतो. आपण खऱ्या धर्माने वागत असून दुसऱ्यास मर्मस्पर्श दोष दाखवले तर तो ते सहन करतो. तर महाराज म्हणतात माझी वाणी जी बोलते तिचा विठ्ठलाच्या ठिकाणी सन्मान होतो. सेवा खरी आहे ना. जगत गुरु तुकोबराय म्हणते माझी वाणी तुझी वाणी वर्णी गुणनाम.
ऐसे देई प्रेम काही काळा. देवानीनं तर आता ठरवलेलंच आहे. देवानीनं आता काही बोललेच नाही. हा. सारखं जर पांडुरंगाचं नाम स्मरणच करतोय, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. या वाणीला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितले, देवाशिवाय काही बोलायचंच नाही तो, नाही ते कापून टाकीन म्हणले. हा. ते महाराज म्हणला, माझी वाणी जी बोलते तिचा विठ्ठलाच्या ठिकाणी सन्मान होतो. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायचे आता काम नाही. म्हणून ही सेवा आहे आपल्याकडं भरपूर प्रमाणे, नाही का. हा. सेवा ती आवडी विचारावे नाम. सेवा सेवा म्हणजे काय म्हणून नसतं, देवाचे हातपाय दाबायची ही सेवा एवढं नाही. सेवा हा भजनाला सेवा म्हणतोय आपण, कीर्तनाला जरी उभं राहिलं तर म्हणतो करू आपण सद्गुरूंच्या कृपाने एक थोडा वेळ सेवा, ती सुद्धा सेवाच आहे. हा. झाडून घेतलं तरी म्हणतो आम्ही तिथं सेवा केली, वाढलं तरी सेवाच आहे. एखाद्यानं पंगत दिली तरी तो म्हणतो आपल्याला थोडा सेवेचा लाभ भेटला बाबा. काही का होईना सेवा, 4 रुपये जरी दिले तर असं वाटतं आपण काहीतरी आपल्याला थोडा सेवेचा लाभ भेटला. ह्या सेवा फक्त एकांगी नाही, भगवंताच्या प्रित्यर्थ कोणतंही बी सत्कर्म केलं, पुण्यकर्म केलं ते सेवेमध्ये मोडलं जातं. भज भजावी, भज हा धातू सेवा या अर्थी आहे. जे जे करू आपण ती सेवा होत असते. तात्पर्य ज्याची खरी सेवा कोणत्याही करा तुम्ही ईश्वर प्राप्त्यर्थ, ती सेवाच आहे. त्याच्या भय काय देवा, सेवा केल्यानंतर भगवान परमात्मा त्याच्यावाला मेवा देतच असतो. आणि त्याची खरी कृपा आहे म्हणजे अभयम, तो दैवी संपत्ती देत असतो भक्ताला. त्याची भीती नष्ट होती. कोणती भीती, याच्या किती काय भीती, भय वाटे परी हा नसते संसार म्हणले. भीती काय एका प्रकारची थोडीच आहे काय, असं नाही भीती याला. वाघाची भीती वाटती, मृत्यूची भीती वाटती, काळाची भीती वाटती, व्यवहारात एकामेकापासून भीती वाटती, चोराची भीती वाटती, नाही का. हे भीती कशापासून निर्माण झालेली, पण ती सगळीच भीती ज्यावेळेस नष्ट होती कधी होईल, ज्यावेळेस त्याला अमरत्वाची प्रचिती येईल. न मरणे निर्विवाद असे ज्यावेळेस त्याला प्रचिती येईल, त्यावेळेस भीती राहणार नाही ना. मग ही गोष्ट सेवेनं होत असते. म्हणून ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, करिता स्वामी सवे वाद, अधिक अधिक आनंद असावा तो धर्म, मग हो जाते वर्म. वदे वागदेवी तुका विठ्ठल गौरवी. देवी जीव झाला, संसार तो कडू झाला. तिची येतील ढेकर आनंदाचे हरिहर, विधी अनेका सायसा जय अंगी सुका म्हणे भूक येणे न लागे आणि. देवाच्या योगाने माझा जीव तृप्त झाला आहे, संसार कडू वाटू लागला. पहा, आपल्याला काय संसार अजून कडू वाटत नाही, नाही. अभंगात आहे ना, नामाचे चिंतन प्रगट पसारा. तेव्हा अभंग होऊन गेला ना आपला. का म्हणे कडू वाटतो प्रपंच. म्हणजे शास्त्र काय करता पाहायचंय, आपण कुठे कसं वाटतंय मग नेमकं, आपल्याला नेमकं काय आवडत आहे, अजून किती आवडत आहे, आपण किती पाण्यामध्ये आहोत, आपल्या दुधाला किती डिग्री आहे, किती फॅट आहे, जसं मशीन दाखवत आहे ना.
गाथा दाखिलो आपण कुठेही नेऊ. आपण सगळ्याला फसू, पण आपण आपल्याला काय फसवू शकतोय? हा. आपल्याला नेमकं काय आवडतं बा? हम्म. नामस्मरण आवडतं, कीर्तन आवडतं, भजन आवडतं, प्रपंच बद्दल ऐकायला लय आवडतं. याच्यावरून आपोआप कळतं नाही. हम्म. ते म्हणजे देवाच्या योगाने माझा जीव तृप्त झाला. देवाची प्राप्ती झाली का तो तृप्तच होतो. हम्म. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक होत त्याच्यावर काय करायचं राहतं, कृत्य होतो. हम्म. पण देवाशिवाय तृप्त नाही होत, एवढं बाकी खरं आहे. हा. बाकी जण जर तृप्त झाला असता तर रावण तृप्त झाला असता. हम्म. पहिला 1 नंबर रावण तृप्त झाला असता. हा. का म्हणे ज्याची संपदा एवढी, हा. त्याची इतकी संपत्तीच कोण कमावली नाही, मग तो पहिला तृप्त व्हायला पाहिजे होता ना. हम्म. तो तर भिकारी झाला. हा. शेवटी त्याला भिकारीच व्हावं लागलं ना इकडे मला पंचवटीत तवा. हा. तृप्त झाला का तो? नाही ना. विषयानं तृप्ती नाहीच. विषयामध्ये तृप्ती नाही. विषयानं आग भडकत असते, अजून भडकती ती. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, आणि त्याच्यातच मरतो. हा. विषयाने कोण तृप्त झाला असं आतापर्यंत नाही ना. हम्म. विषयी विसर, विषयाचा विसर जो पडत नाही तोपर्यंत नाही ना. हम्म. देवाचं नावच नाही घ्यायचं तोपर्यंत. म्हणजे देवाच्या योगाने माझा जीव तृप्त झाला व संसार कडू वाटू लागला. बरोबर आहे ना. मग जी गोष्ट आसार आहे ती कडूच वाटणार ना. हा. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी. हम्म. संसारामध्ये सगळंच आलंय ती. जी गोष्ट आसार आहे, जी गोष्ट नासणारी आहे, जी गोष्ट दुःखमूळ आहे, तिच्याबद्दल आपापच वीट येणार आहे ना. हा. नावडी म्हणलं ना मग. हम्म. नावडी म्हणलं सगळंच त्याच्यामध्ये आलं. सगळ्याची व्यवृत्ती केली. नावडी जन धन माता पिता फक्त निर्वाणी गोविंद. कारण त्यानं तृप्ती करून दिली ना. हा. आता आनंदाने हरिहराच्या चिंतनाचे ढेकर येत आहेत. वा, ढेकर काय देतील मग. आयुष्यभर ज्याचं नामस्मरण केलं त्याच ढेकर येतील ना. हा. तेच आठवण का दुसरं काय आठवण? तेच आठवण. असं आहे. जे खालं त्याचेच ढेकर येते का बोलते, काय ढेकर येतील का? नाही, कधी खाल्ल्यावर गुलाबजामुन ढेकर कसं काय येते? तस आता आनंदाने कधी देवाच्या योगाने माझा जीव तृप्त झाला. आता आनंदाने हरिहराच्या चिंतनाचेच ढेकर येतात. ढेकर येतात म्हणजे आपोआप नामच. राम हमारा जप करे हम बैठे आराम. कंठ हलेला जीवा स्मरेना राम. राम हमारा भजन करे हम बैठे आराम. ढेकर येते म्हणजे आपोआप येते ढेकर, का आणावं लागत? ऑटोमॅटिक. तसं आपोआप माझी मदत झाली अनावर वाच. आपोआप आजापा जप, आजापा न जपता जप चालतो. आपोआप आतूनच जप चालतो. पण हे अगोदर त्याच्याकरता कष्ट घेतले ना तिने. यासाठी केला होता तास. ज्याच्या अंगात दुसऱ्यास वेधून घेण्याचे सामर्थ्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या देवाच्या सेवेने मिळालेली जी तृप्ती ती नाहीशी होणार नाही, म्हणजे पुन्हा भूक लागणार नाही. वा, ही कोणती ताण आणि कोणती भूक आहे? व्यवहारातली ताण भूक नाही.
तृप्ती झाली जैसी साधने सरते आपली. अरे ही निरंकुश तृप्ती आहे. मनाची शांती आहे. मनाची शांती आहे. मन गेले ते विलया ब्रह्मा. ते त्या ब्रह्मानंदात भगवंत स्वरूप मध्ये विलीन राम झाल्यावर पुन्हा काय त्याला काही आहे का काही? मग त्याला काही भूक म्हणजे इच्छा अर्थ घ्यावा लागेल नाही. हम्म. त्याला काय पुन्हा काहीच इच्छा नाही ना, निरीच्छ झाला तो. हा. हे तृप्तीचा ढेकर आहे. ढेकर अभंग म्हणजे काय आहे? ज्याला भगवंत स्वरूपता प्राप्त झाली. चिंतने चिंतने तद्रूपता. आणि हे चिंतनानच होतं. हम्म. याला दुसरा नाही काही लागत भांडवल. उगाच आयुष्याचा वेळ दुसरीकडे व्हायला घालू नये आपण. आता आपल्याला मार्ग कळाला, साधन कळालं, यथा योग्य कळालं, म्हणून जास्त जोर आपल्या चिंतनावर पाहिजे. जास्त जोर चिंतनानाच ती स्वरूपता प्राप्त होईल आपल्याला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवी जीव झाला संसार तो कडू झाला. तेची येथील ढेकर आनंदाची हरिहर विधी आणि कासाई सदय अंगी कस. तुका म्हणे भूक येणे न लागे अनेक. त्या आवडी पंढरी भीमा पांडुरंग त्या कोणाचं शेवटचं चरण काय? आवडी पंढरी भीमा जीवा थोर झाले सुख. का म्हणे जीवा थोर झाले सुख. नाठवे हे भूक तहान काही. आता काही आहे का भूक आणि तहान? नाही ना. तेच म्हणलं इथं मग. अरे तुकाराम महाराज म्हणतात, त्या देवाच्या सेवेने मिळालेली तृप्ती. सेवा पाहिजे, ती नाहीशी होणार नाही म्हणजे पुन्हा भूक लागणार नाही. ही तृप्ती कायमची. हे काय तेवढ्या पुरती तृप्ती नाही. ही सामान्य भूक नाही, सामान्य तृप्ती नाही. सामान्य भूक ही रोज द्यावा लागत नाही का? हा. ही तृप्ती अशी आहे ना. आता कोठे धावी मन तुमचे चरण दिखले. एकदा त्या स्वरूपाला मन गेल्यानंतर आता काय खाईन ती? देवाची त्याला भेट झाली, आता काय खाईन? तृप्त एकरूप झालं ते देवाशी. हा. देवाच्या योगाने माझा देव तृप्त झाला. इतकं नामस्मरण करावं, इतकं नामस्मरण करावं. तृप्त झालं पाहिजे, मनाचं पोट भरलं पाहिजे. अवघा झाला नंतर संसार कडू वाटला लागला. मात्र संसार कस काय गोड लागत? तो कधी लागतो? विषयाचा पडी पाडून. गोड परमार्थ लागे कडू. हा, अगोदर परमार्थ कडू लागतो. विषय गोड लागतो. काय आहे ना विषय, लिंबा भाऊ गोड झाला ते आहे बरं. देवाच्या योगाने माझा देव तृप्त झाला. संसार कडू वाटू लागला. आता आनंदाने हरिहराच्या चिंतनाने ढेकर येते. ढेकर चिंतनाचीच येते. ज्याच्या अंगात दुसऱ्याच वेधून घेण्याचे सामर्थ्य आहे असा तुकाराम महाराज म्हणतात. त्या देवाच्या सेवेने मिळालेली तृप्ती ती नाहीशी होणार म्हणजे पुन्हा भूक लागणार नाही. म्हणजे हा खरा काळ आहे. हा खरा वास्तवातला काळ आहे. तुम्हाला बाकीच्या ठिकाणी पाहायला भेटणार नाही. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे.
ही खरी निश्चिंती म्हणजे तृप्ती आहे. म्हणून तुका म्हणे भूक येणे न लागे आणि तेच येथील ठिकाण आनंदाचे हरिहर. भगवंताचं चिंतन आपल्याला कायमच्या तृप्ततेकडे नेऊन घालत असते, परिपूर्ण जीवन करत असते. नाम साराचे सार शरणागत यम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाला कोळी. तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम साराचे ही सार आहे. म्हणून जो नेहमी त्याच्या नामाचे चिंतन करतो त्याला यम शरण येऊन त्याचा दास होतो. जे ज्याला विवेक प्राप्त झाला त्याला सार कळतंय नेमकं काय करावं आपण. त्याच्याकडे विवेक आहे, त्याला माहिती आहे या विश्वामध्ये सार जर काही असन, सार 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 विठोबा नामाचं जे सार. म्हणून शूलपाणी जपत असते वारंवार. एकदा सांगून राहिले नाही महाराज, एकदा सार म्हणले असत बस जमलं असतं ना. सार सार सार. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. सार काय आहे? हरीचे नाम साराचेही सार आहे. त्याच्याकरता सगळ्या संतांनी एक विभाग स्पेशल केला पुन्हा हरिपाठ. नामपाठ केला, रामपाठ केला कोणा? ब्रह्मचैतन्य महाराजांनी. का केला? एवढे गाथे असताना परत हरिपाठ. जीवाला कळावं नाम सारे म्हणून, नाही का? भगवंताचं नाम साराचे सार होय. हे सार किती असतं सगळ्या याच्यातून थोडं काढायचं असतं, नाही का? कॅन भर दुधातून किती गावरान तूप निघन? 2-3 कॅन निघतील, लय झालं नाही का? नाही सार थोडंच निघत असतं. तस सगळं शास्त्र पिळून वेगी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणी हरिचीच गाती. सगळं शास्त्र काय असन नसन सगळ्याचं सार म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून जो नेहमी त्याच्या नामाचे चिंतन करतो त्याला यम शरण येऊन त्याचा दास होतो. यमाचं काही चालत नाही तिथं, कारण मेन मालकाचं नाव घेतोय ना तो. आणि यम त्याच्या खालचे, ते कामाला आहे त्याच्याकडं. हे सगळ्याचा मेन बॉस आहे ना बाबा, चक्रवाला. आणि आपण चक्रवाल्याचं नाव घेतोय ना. नाम हे चांगल्या चांगले आहे, म्हणून तुम्ही वाचेने पुरुषोत्तमाचे चिंतन करा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो. काही ठिकाणी गोमट म्हणलंय, काही ठिकाणी सार म्हणलंय, काही ठिकाणी चांगलं म्हणलंय, काही ठिकाणी गोड म्हणलंय, काही ठिकाणी त्याला सोन्याची उपमा दिली. सगळ्या काही ठिकाणी नाम चिंतामणी म्हणलंय, काही ठिकाणी चांगलं म्हणलं, चांगल्यात चांगलं म्हणलंय. मिलिटरीमध्ये पोरं निवडीत आहे, चांगल्यात चांगले निवडीत आहे ना. लाखो मुलं येतात, त्यातून किती काढीत येते? 200.
त्याच्यामुळे नापास होणार लय परिणाम जास्त असतंय. कारण त्यांना चांगले चांगले काढायचे ना. हा नाम हे चांगल्यात चांगले. हा हा. सगळे सिद्धांत शोधले संतांनी, निवडून काढलं भगवंताचं नाम. म्हणून तुम्ही वाटेने पुरुषोत्तमाचे चिंतन करा. आता तुकाराम महाराजांनी किती सांगावं बरं आपल्याला, अजून काय सांगावा. इतकं सोपं तर काही कोणी आतापर्यंत सांगितलं नसन देव तोडून. हम्म. तुम्ही फक्त नामस्मरण करा, बाकीचं मी सगळं पाहत होतो. द्या सगळं रामाला अर्पण करून टाका म्हणले, मी सगळं तुमचं चालितो. हा तसं पाहिलं तर किती सोपं आहे, पण आपण त्याच्या हातातच द्यायला, चाव्याच त्याच्या हातात द्यायला तयार नाही. हम्म. सगळं देतो पण चाव्या देत नाही. हा तेवढं राखून ठेवितो मग तो लय भारी मग. म्हणून नाम जप आणि शिव तरले तसंच वाला कोळी तरला. लय मोठे उदाहरण आहे, काय आपल्यासारख्या सामान्याचे उदाहरण नाही. चंद्रमौळी हम्म. नाम जपता चंद्रमौळी म्हणजे कोण आहे काय ना. बोले बाबा. भजन करी महादेव, तो भगवंताचं भजन करतोय. महादेव सब देवांका बाबा, हम्म. महादेव तो भगवंताचं चिंतन करतोय. नामे तरला वाल्या कोळी. हम्म. तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाची पा. ज्याला तरायचं असेल ना, हम्म. त्याला दुसरा तरणोपाय नाही. नामा परते साधन नाही, जे तू अनेक करशी काही. दुसरी गाडी तिकडे जर जातच नाही, हा दुसऱ्या गाडीत बसला तू भलतीकडे जाशील. हा काय कोणाचा तोटा होईल. नाम दुसरं साधन तिथं जात नाही ना. हा समुद्राच्या पलीकडे, नदीच्या पलीकडे जायचे, आपली किती भारी गाडी असली जाणार नाही, नावेतच जावं लागेल. हा ह्या सांप्रत कालामध्ये ईश्वर प्राप्तीचं साधन आहे भगवंताचं नामस्मरण. हकारोनी सांगी तुका नाम घेता राहू नका. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. म्हणून खरोखर विठ्ठलाचे पायच मुक्त करणारे आहे. भगवंताचे पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप, भगवंताचं ज्ञान. भगवंत हे वेगळं नाहीच ना. भगवंताचं नामस्मरण केलं का सगळं जमत आहे. शेवटी महाराजांना तेच सांगायचंय, नाम साराची ही सार. बर संतांनी अनुभव घेऊन सांगितलंय ना. आतापर्यंत महाराष्ट्रामधले संतांनी, बाकीच्या स्टेट मधले संत सुद्धा सांगतात, कलियुग केवळ नामाधारा. समीर समीर नर भवसागर उतरही पारा. दुसरा आधार नाही म्हणते कलियुगामध्ये. त्यांनी नारायण देईल भेटी. काय आता प्रमाण पाठ करत बसावा का नामस्मरण करावं हेच काही काम. नाम साराची हिस्सा शरणागत यमकिंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम.
आपलं वाटेला आलेलं कर्म करता करता नामस्मरण केलेलं सर्वश्रेष्ठ सांगितलंय. सहज सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्प. नाम साराची सार शरणागती यम किंकर. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाला कोळी. तुका म्हणी वर्णू काय तारक विठोबाचे पाय. ऐका हम्म. भेद नाहीये, देवात भेद नाही, नामात भेद नाही, संतात भेद नाही. करणं महत्वाचं आहे फक्त. हम्म. आवडीना प्रेमाना करीत राहायचं. म्हणजे प्रेम येत असतं आपोआप. करीत राहायचं, आपोआप प्रेम येत असतं नाही का. हम्म. प्रेम हे आतून येत असतं. प्रेम हे अंतःकरणाला पाझर फुटलं का आपोआप येत असतं. प्रेमानं नामस्मरण केलं, अंतःकरणाला पाझर फुटलं का समजायचं त्याच्यापर्यंत पोहोचलं आपलं नाम. हम्म. असं म्हणून शक्य होत होईल तेवढं भगवंताचं चिंतन करावा. नाम साराची सारी शरणागती यम किंकर. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमौळी नामे तारला वाला कोळी. तुका म्हणे वर्णो काय तारक विठोबाचे पाय. कुंडलिका वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. जय